दीनदयाल उपाध्याय या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण इथं उपस्थित झालेलो आहे आणि त्या आपलं सर्व अधिकाऱ्यांकडून आपल्याकडे उडवाउडवीची उत्तरं देत आहे ते सर्व. आज आपण बघितलं का पोलीस भरती चालू आहे, त्याचे ग्राउंड चालू आहे, परीक्षा चालू आहे आणि ते सोडून आपण इकडे आलोय. ही वेळ सरकारने आपल्यावर आणायला नव्हती लागत, तरी पण ही वेळ आपल्यावर येते. आणि आता मी बघितलं, आता आमचा KTHM कॉलेजला पेपर होता भारतीय संविधान, तो पेपर देऊन लगेच इकडे आलोय. संविधानाचा अभ्यास आम्ही तिकडे करतो, तुम्ही आमचेच हक्क देऊ नाही राहिले म्हणजे हा काय विषय? याचा कुठेतरी प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांसाठी हे बघा, आता आपण जर का इथून गेलो ना परत कोणीच जमा होत नाही, मला माहिती. आणि ही गोष्ट फक्त आता ह्या वर्षीच्या बॅच साठी नाहीये, तर आपण जे सर्व आहोत या पुढच्या आपण आपले भाऊ बहीण जे येणार आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याला काम करून ठेवायचंय का तुम्ही नवीन JR काढा आणि प्रत्येकाला योजनेचा लाभ हा भेटलाच पाहिजे. आलं लक्षात? त्यामुळे उठायचं कोणीच नाही. एकदा परत घोषणा द्यायची, जय जवान जय किसान, बिरसा मुंडांचा जय. आणि आज आपण इथं जे सर्व एकत्र झालेलो आहोत हे प्रत्येकाने आपल्या भविष्यासाठी एकत्र झाले आहोत, त्यामुळे कोणीच उठायचं नाही. आणि आपण बघितलं की खाली पण भरपूर विद्यार्थी जमा झालेले, जवळपास 400-500 विद्यार्थी जमा झालेले आणि अजून पण ग्रामीण भागातून बरेचसे विद्यार्थी येत आहेत. त्यामुळे तुम्ही धीर सोडू नका, आम्ही पण तुमच्या सोबत आहोत. आणि प्रत्येक विद्यार्थी हे बघा, कॉलेजचा शर्ट पण बदलावला नाही, पण आपल्या हक्कासाठी आपण इथं हजर पाहिजे. आलं लक्षात? त्यामुळे पुन्हा एकदा आपला हा उलगुलान चालूच ठेवायचा आहे. उलगुलान जिंदाबाद, उलगुलान जिंदाबाद, उलगुलान जिंदाबाद. सर्वांना परत एकदा जय जोहार, जय आदिवासी. धन्यवाद.